व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आणि उद्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुभाष वानखेडेंना जरा बाजूला प्रचंड बहुमताने निवडून देण्याच्या निश्चयाने आणि निर्धाराने इथे जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी कालच्या परभणीच्या सभेचं सांगत होतो. संपूर्ण स्टेडियम खचून भरलेला, स्टेडियमचा स्टँड सुद्धा भरलेला, आणि आजच्या या सभेचं वर्णन करण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. माझा टेबलावरचा फिरता पंखा झालेला आहे. असं इथून कुठपर्यंत वळत बघायचं तेच कळत नाही. इथपर्यंत हे सत्ताधाऱ्यांच्या नशिबामध्ये सुद्धा भाग्य नाहीये. तुमचा हा उत्साह आणि तुमचा जल्लोष बघितल्यानंतर सुभाष वानखेडे जिंकणार आहे तर निश्चितच आहे. पण आज आहे 8 तारीख, मतदान आहे 16 तारखेला. मी आज तुमच्या समोर येऊन जे बोलून जाणार आहे, तुम्ही 16 तारखेपर्यंत जागे राहणार आहात की नाही? आता एकच निश्चय करायचा. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, मला प्रतिस्पर्धी कोण आहे मला माहिती नाही, त्याची गरज नाही, आणि मी परवा सुद्धा करत नाही. मला माझा छत्रपतींचा हा भगवा प्यारा आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे की जोपर्यंत या हिंगोलीवरती हा माझा हक्काचा भगवा मी फडकवत नाही, तोपर्यंत मी एक क्षणभर सुद्धा विश्रांती घेणार नाही. आधी जो प्रतिस्पर्धी आहे त्याला पराभूत करेन आणि त्याच्यानंतरच मी विश्रांती घेईन. कारण वातावरण अप्रतिम आहे. हे नुसतं वातावरण नाही, मी तर म्हणतोय भगवं वादळ आहे. पण गाफील राहू नका, कारण हा जोश, हा जल्लोष इतर पक्षांना भाडं देऊन माणसं आणावी लागतायत. इकडे एक सुद्धा भाड खाऊ नये. इकडे माझ्या मनाने आणि हृदयाने आणि प्रेमाने आलेले माझे सैनिक आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या, ही टोले जंग सभा आहे. या सभेनंतर गाफील राहायचं नाही. प्रत्येकाने, तुम्ही सगळेजण मतदान करणारच. तुम्ही काय बोलतच नाहीत. आणि नुसतं एक त्याचं मतदान नाही, घरातले तुमचे सगळेच्या सगळे तुमचे मित्र आणि त्यांचं परिवार सगळ्यांचं मतदान. याचं कारण, आता मला तलवार दिली, काल सुद्धा मला तलवार दिली. आता या तलवारी घेऊन जाऊ कुठे मी? लढू कोणाशी? आणि तलवारीला सुद्धा वाटलं पाहिजे की अरे मर्दा आहे समोर कोणतरी. पण आत्ताचं जे युद्ध आहे हे तलवारीची गरज नाहीये. हे एक आपलं प्रतीक आहे. पण उद्याचं जे युद्ध जिंकणार आहे त्याच्यासाठी मला तलवार नकोय, फक्त तुमचं एक बोट. हे नुसतं बोट सुभाष वानखेडेंना तिकडे दिल्लीवरती पाठवण्यासाठी नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये, केवळ तुमच्याच नाही, तुमच्या भावी पिढ्या ह्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणणारं ते बटन असणार आहे, आणि तेच तुम्हाला दाबायचं. मी थोडासा खरं म्हणजे तुमच्यावरती सगळ्यांवरती नाराज होतो, हिंगोलीकरांवरती. कारण गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही भगवा नाही फडकवलात. काय कारण झालं मला माहित नाही. पण नंतर मग ज्या वेळेला ही सभा ठरली त्यावेळेला मी विचारलं, तुमच्यापैकी हिंगोलीतनं लोक आले होते. मला म्हणाले, उद्धवजी आम्ही गेल्या वेळेला एवढ्यासाठी नाही दिलं, कारण जो झिरो होऊन गेला तो कदाचित हिरो होऊन गेला असता. आता ठीक आहे, झिरोचा बल्ब जिकडे पेटेल तिकडे पेटू दे, आपल्याला काय, आपल्या असं लखलखीत. आणि एक गेला तर गेला. दुसरे खासदार आलेत ना, जयसिंग दादा, म्हणजे निवडणुकीच्या आधीच एक आपला खासदार आलेला आहे. पण या वेळेला हा बदल तुम्हाला करावाच लागेल. करणार आहात की नाही? हा बदल केवळ इकडे
खासदार कोण असावा म्हणून नाही, हा बदल तुमचं नशीब घडवणारा असेल. आजपर्यंत ज्यांनी बिघडवलं त्यांना हाकलून द्या आणि नशीब घडवणारे खासदार तुम्ही निवडून द्या. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाले. तुमच्याकडे सुद्धा मोठी मोठी माणसं येऊन गेली असतील. काल पवार साहेब कुठे होते? आता हे गावाचं नाव मी ठेवलेलं नाही, पण हेच सांगतात काल ते होते शेणगाव. आता ही सगळी लोक मोठी मोठी लोक आहेत. पवार साहेब येतील, पंतप्रधान येतील, सोनियाबाई येतील, मुख्यमंत्री येतील. आजपर्यंत हा माझा महाराष्ट्र आक्रोश करत होता, टाव फोडत होता. आज सुद्धा या मराठवाड्यामध्ये प्यायला पाणी नाहीये, गुरांना चारा नाहीये. कुठे होतात आतापर्यंत? शेतकरी आत्महत्या करतायत, आज सुद्धा करतायत. आज आहे ना आम जनतेची आठवण आलेली, आम माणूस. पण ही आता सगळी मोठी माणसं खाली येत आहेत. जसं जयसिंग काका तुम्ही मगाशी कुठला पोवाडा गायलात, तसंच आणखीन एक गाणं आहे, माडीवरची मंडळी खाली आली आहे ना. ही सगळी माडीवरची मंडळी आता खाली येत आहेत. आता यांना पुन्हा माडीवरती जाऊ देऊ नका, कारण एकदा का गेले का पुन्हा तुमच्याकडे ढुंकून बघणार नाही आहेत. आहेत आरोप आमच्यावरती होणार, आम्ही त्यांच्यावरती करणार. मुद्दे कोणते आहेत, जीवन मरणाचे प्रश्न कोणते आहेत, हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. कारण आम्ही नुसतं बघतो आहोत, तुम्ही स्वतः भोगता आहात. आज सुद्धा मला येताना काही टीव्ही वाल्यांनी माझी मुलाखत घेतली आणि प्रश्न तेच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती आता कशी चाललेली आहे. म्हटलं बघा ना येऊन ही कशी चाललेली. काल सुद्धा परभणीची सभा झाली, इकडेची ही सभा बघा. मग पंतप्रधान पदावरती मराठी माणूस तुम्हाला हवा की नको? अरे तुम्ही शरद पवारांना पाठिंबा देता. म्हणजे विषय तुम्हाला समजलेला आहे. विषय समजलाय की नाही तुम्हाला? कारण मराठी माणूस मला पण आवडेल हो पंतप्रधान पदावरती. माझ्या महाराष्ट्रातला कोणतरी माझ्या रक्ताचा मराठी माणूस तिकडे बसला तर आम्हाला कोणाला आवडणार नाही. पण याचा अर्थ शरद पवार केवळ एकच मराठी आहेत आणि बाकी कोण आहेत जमलेले? अरे 9 कोटी 10 कोटीचा हा महाराष्ट्र, आणि शरद पवारांना आम्ही काय म्हणून पाठिंबा देऊ? आजपर्यंत इतके वर्ष ज्यांनी महाराष्ट्राची सत्ता भोगली, गेली 5 वर्ष देशाचे कृषी मंत्री म्हणून तुम्ही बसलात आणि महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालावी लागली. ह्याचं कारण सगळ्यात जास्त आत्महत्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये झाल्या शेतकऱ्यांच्या. मग जो माणूस एक खातं सांभाळू शकत नाही, तो माणूस त्याच्या हातामध्ये देश द्यायचा देणार आहात तुम्ही? आज शरद पवारांना तुमच्या सगळ्यांची आठवण आलेली आहे. आता टीका करायला लागलेत. मध्यंतरी अशी बातमी सोडली होती की आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकी होते. म्हटलं ठीक आहे, बघूया ना कशी होते, कारण बोलायला तर कोणीच नाही. आपण नाही बोलत, ते नाही बोलत, कशी युती होते बघूया आपण. हा जो काही त्यांचा चाळा चालला होता, हा जो काही खेळ चाललेला आहे, कारण त्यांना माहिती आहे त्यांना पुरून उरणारी फक्त एकच ताकद आहे, ती म्हणजे शिवसेना. शरद पवार म्हणाले आम्हाला मोदींचा गुजरात नको आहे, आम्हाला महात्मा गांधींचा गुजरात पाहिजे आहे. अरे पण गुजरातमध्ये तुम्हाला कोण विचारतंय? बरं नरेंद्र मोदींचा गुजरात, महात्मा गांधींचं तर तुम्ही नावच घेऊ नका, तेवढी तुमची लायकी पण नाहीये. पण नरेंद्र मोदींबरोबर जर का तुमची तुलना तुम्ही करणार असाल तर मग साधा नॅनोचा कारखाना जो गुजरातमध्ये गेला तो माझ्या महाराष्ट्रामध्ये का आणू शकला नाहीत याचं पहिलं उत्तर द्या आम्हाला. म्हणजे रक्ताने बरबटलेल्या हातांना मत देऊ नका. कोणाचे हात रक्ताने बरबटलेत?